घरात कुणीही खूप आवडीने खातील असे पालक पराठे आणि शेंगदाणा चटणी. पुढील साहित्य बघूया. पालक पराठे बनवण्याकरता हिरवी मिरची घेतलेली आहे, लसूण पाकळी, अद्रक, जिरं घेतलेलं आहे. आता आपण हे मिक्सरला थोडं थोडं पाणी टाकून छान असं बारीक दळून घेणार आहे. त्यानंतर आपल्याला एका परातीमध्ये गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. हे आपल्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. मी 1 वाटी घेतलेले आहे गव्हाचे पीठ. त्याच्यापेक्षा थोडंसं कमी ज्वारीचे पीठ घेतले. त्यानंतर बाजरीचे पीठ घेतले. त्यानंतर डाळीचे पीठ घेतले. आपल्या आवडीनुसार आपण हे पीठ सगळे घेऊ शकतो. एखादं पीठ नसलं तरी स्किप करू शकता. हळद पावडर टाकली. चवीनुसार आपल्याला त्याच्यामध्ये आता मीठ टाकायचे आहे. धना पावडर टाकली. नंतर आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचे आहे. खूप छान असे खुसखुशीत हे पालक पराठे लागतात. नक्की एकदा बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर आपण जो बारीक पेस्ट करून घेतलेली आहे, अद्रक, लसूण, जिरं, मिरची, ते बारीक पेस्ट करून घेतलेली आहे, ती पण टाकली. नंतर पालक असा छान स्वच्छ धुवून कापून घेतलेला आहे. पालक पण आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आता मस्त छान असं हलवून घ्यायचं. खूप सुंदर असे हे पराठे लागतात. नक्की करून बघा. एखादं पीठ नसलं तरी स्किप केलं तरी चालेल, पण घेतले तर छानच लागतात. त्यानंतर बघा, आता असं थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे. तुम्हाला जर लाटायचे असले तर तुम्ही थोडंसं पाणीचा वापर कमी करा. आता बघा, छान असा आपला गोळा तयार झालेला आहे. थोडंसं तेल टाकून आपल्याला परत छान असं मऊ करून घ्यायचं आहे. खूप सुंदर ही रेसिपी आहे. तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला सांगा. आता शेंगदाणा चटणी बनवण्याकरता बघा, आपण शेंगदाणे, लसूण, हिरवी मिरची भाजून घेतलेली आहे. थोडीशी मस्त हिरवीगार कोथिंबीर आणि छान असं बघा दळून घेऊन छान असा तडका दिलेला आहे. तडका पात्रामध्ये तेल टाकून मोहरीची फोडणी दिली. खूप छान अशी ही रेसिपी आहे. आता बघा, छान असा गोळा घेतला, हाताला पाणी लावलं, तव्याला थोडंसं तेल टाकायचं आणि खूप हळूहळू ही प्रोसेस करायची आहे. थोडासा गॅस बारीक करायचा म्हणजे हाताला आस लागणार नाही. आता बघा, छान असा हाताला पाणी लावून लावून छान असं आपण थालीपीठ करून घेतलं आहे. कुठलीही कापडावर थापायची झंझट नाही. खूप अगदी सोप्या पद्धतीने हे आहे. थोडंसं पीठ तुम्ही सैल करा जर तुम्हाला असं करायचं तर, आणि लाटायचं तर थोडंसं घट्ट ठेवा. आता लाटण्याने बघा छान असं गोल आपण छिद्रे करून घेतले. त्याच्यावर आपल्याला आता थोडंसं तेल सोडायचं आहे. आता बघा, खूप सुंदर असं आपलं थालीपीठ तयार होणार आहे. थोडं झाकण ठेवलं वाफ येण्यापुरतं. आता बघा, असं पलटवून घेतलं आपण. खूप छान असं खरपूस भाजू द्यायचं. कुणीही खूप आवडीने खाईल हे थालीपीठ. चव खूप छान लागते. तुम्ही ओवा पण घालू शकता. ओवा मी टाकलेला नाही, पण ओवा पण टाकते इतर वेळेस. खूप सुंदर असं हे थालीपीठ लागतं. बघा, खूप छान असं खरपूस आता भाजलं गेलेलं आहे. आता आपण खाण्यासाठी घेऊयात. बघा, मस्त शेंगदाणा चटणी आपली तयार आहे. थालीपीठ तयार आहे. झटपट असे पालक पराठे. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.